काय बे विशाल, पोहे खाणार का? तर्री पोहे आणि सोबत झणझणीत रस्सा असेल तरच मी खाईल. मला नाही येत बाबा झणझणीत रस्सा आणि तरी पोहे वगैरे. त्यापेक्षा नागपूरची संत्रा बर्फी खाशील का? संत्रा बर्फी काय नागपुरातच मिळते का? अरे हा, चला तर मग भेटूयात की. संत्रा बर्फी नागपुराची विथ गप्पा तरी पोहे रस्सांसोबत. आजचा आपला एपिसोड आहे एकदम कमाल. यांच्यासोबत आज आपण मारणार आहोत गप्पांची फुल टू धमाल. विशाल, कुठ सवाल. हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा कोठावदे आणि मी विशाल कोठावदे. आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत 17व्या भागाची भेट. ओके देन, चालू करूयात का मग. विथ ए फॅमिली म्हणजेच अपर्णा, आशिष आणि अर्णव उगडे यांच्याशी गप्पा थेट. चला तर मग. अरे काय झमाझमल करते आहे. दिमाग का दही मत करो. अरे काय करत आहे तुम्ही? सॅमची टीम आपल्याकडे आली पण आहे. या करायचं का चालू आता गप्पा. वा नमस्कार, तुम्ही दोघंही कसे आहात? नमस्कार, एकदम बढिया. एक नंबर. अच्छा, तर आज आपण भेटतोय अपर्णा आणि आशिष उगडे या फॅमिलीला. काय सांगाल तुम्ही आम्हाला तुमच्या बालपणाबद्दलच्या काही आठवणी आमच्यासोबत शेअर करायला आवडेल का? अपर्णा. माझं बालपण म्हणजे ऍक्च्युली मी बॉर्न अँड ब्रॉटअप. जन्म माझा राजस्थानला झालाय आणि काही वर्ष मग मी राजस्थानला होते आणि बाबांच्या नोकरीमुळे, आणि मग तिकडून बाबांची ट्रान्सफर झाली मलांचखंड मध्य प्रदेशमध्ये. इकडे या दोन्ही ठिकाणी माझं स्कूलिंग झालेलं आहे आणि त्यानंतर माझं कॉलेजचं जे शिक्षण आहे ते सगळं नागपूरला. मग तिकडून नागपूरला मूव्ह झालं. अच्छा, म्हणजे पूर्ण कॉलेज नागपूर. ओके. आणि तेव्हा तुम्ही काय करत होतात आणि कुठे होता? माझा जन्म आहे बल्लारपूर. हे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती गाव आहे, चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये. आणि तिथे बल्लारपूर पेपर मिल म्हणून एक फॅक्टरी होती, तिथे माझे बाबा होते. आणि बालपण असं कॉलनी लाईफ होती, खूप लॅविश लाईफ होती. म्हणजे लहानपणापासून स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, बिलियर्ड्स. आणि 12वी पर्यंत मी बल्लारशाला कॉलनी लाईफ एन्जॉय केली. मग त्याच्यानंतर घराबाहेर निघालो एज्युकेशनसाठी, तर नागपूरलाच मी आलो. आणि मग माझ्या वडिलांची ट्रान्सफर ओरिसाला झाली. तर मग आमची फॅमिली नागपूरला होती. आई कधी ओरिसाला कधी नागपूरला असं राहायची. पण बाबांच्या रिटायरमेंट नंतर मग आम्ही सेटल नागपूरलाच झालो. म्हणजे तेव्हाच डेस्टिनीमध्ये ठरवलं होतं की मी दोघं पण नागपूर फिरणार आहे. अच्छा, पण मग शिक्षणाबद्दल थोडं सांगाल का, की तुम्ही कशामध्ये शिक्षण घेतलं दोघांनी? कॉमर्समध्ये मास्टर्स केलेलं आहे आणि हे मी नागपूरहूनच केलेलं आहे. आणि मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालो, म्हणजे BCom केलं धनवटे नॅशनल कॉलेजमधनं. आणि मग त्याच्यानंतर मी कम्प्युटर सायन्सचं मी ॲपटेक कम्प्युटर एज्युकेशन जॉईन केलं. आणि मग त्याच्यानंतर तिथे मी 3 वर्षाचा डिप्लोमा केला. तर त्यावेळेस मी शिकतही होतो आणि शिकवतही होतो तिथे, दोन्ही सोबत करत होतो. काय जास्त एन्जॉय करत होतात? मी शिकणं खूप एन्जॉय करत होतो त्यावेळेस. कारण त्याच्या आधी माझ्या करिअरमध्ये म्हणजे लाईफमध्ये सिरियसनेस नव्हता. पण जेव्हा तिथे कम्प्युटर सोबत इंट्रोड्यूस झालो तर माझा इंटरेस्ट खूप वाढला. तर मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे सकाळी 7-8 वाजता घरून निघायचं आणि रात्री 9-10 वाजता यायचं. आणि त्यावेळेस पूर्ण वेळ इन्स्टिट्यूटमध्ये मी आणि माझे मित्र कोणतं एखादं कम्प्युटर रिकामं असेल तर बसून जायचं, काही ना काही करत राहायचं. सो माझं करिअरची जर्नी तशी सुरू झाली होती. मला आवड पण होती आणि त्याचा तुम्ही म्हणजे ती भूक होती की शिकायचंय. बरोबर. व्हेरी बॅड डे. आणि मग त्यावेळी तुम्ही काय करत होता? जेव्हा तुम्ही तुमचं कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं त्यानंतर तुम्ही देखील जॉब करत होता? हो, मी पण जॉब करत होती. मी नागपूरलाच डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी म्हणून आहे, ब्लड बँक आहे, तर तिकडे मी ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला होती. अच्छा, तर तिथे मी बरीच वर्ष काम केलं. सगळ्यात इंटरेस्टिंग असं होतं की हिचं ऑफिस आणि माझं ऑफिस एकदम जवळजवळ होतं, पण आम्ही कधी एकमेकांना भेटलो नाही. माझ्या लक्षातही नाही आहे की आम्ही कधी एकमेकांना क्रॉस झालो असेल.
पण तिथूनच सोबतचा प्रवास चालू होता एकमेकांचा. हा तिथूनच ठरलं असावं कदाचित. रस्ते वेगळे वेगळे होते, कधी एकमेकांना क्रॉस नाही केलं, हा, पण हा कदाचित होऊ तिथूनच शकतं. होऊ शकतं. कसं भेटला तुम्ही? म्हणजे आता कळलं मला की तुम्ही दोघं वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत होतात, पण मग लग्नाचा पर्यंत विषय कसा आला? आमचं अरेंज मॅरेज. ओके. तर ऍक्च्युली मॅरेज ब्युरो थ्रू हे जमलंय आमचं लग्न. तिकडे म्हणजे आमच्या दोघांची माहिती होती, तर माझी आई आणि बहीण त्या दोघी गेल्या होत्या मॅरेज ब्युरो. मग तिकडे असं असं स्थळ आहे कळलं. मग माझे बाबा यांच्याकडे गेले होते, तर तेव्हा यांचे मामा केअरटेकर म्हणून असं त्यांचा सगळे ॲड्रेस वगैरे दिलेला होता. मग त्यांच्याकडे गेले बाबांकडे, कारण आई बाबा तेव्हा ओरिसाला होते. होते. अच्छा. बाबा ओरिसाला राहायचे, तिथेच नोकरी करायचे. तर माझ्या मामांची ह्याच्या बाबांची भेट झाली. मग आम्ही लोक अपर्णाकडे गेलो भेटायला, म्हणजे बघायला. अपर्णाला बघण्यासाठी. पसंती झाली. त्यावेळेस आई बाबा आले नव्हते. तर मग आई बाबांना आम्ही बोलवलं की जमलं आहे, म्हणजे मला आवडली आहे, मुलगी लक्षात आलेली आहे. लक्षात आलेली आहे. तर मग आई बाबा आले आणि मग आई बाबा भेटायला गेले अपर्णाला. अच्छा, पण मग ही कुठल्या वर्षाची गोष्ट आहे? 2002 मधलीच गोष्ट आहे ही. म्हणजे बघायला तुम्ही हो. सुरू झालं बघण्याचं 2002 मध्ये. कशी होती पहिली भेट? तुम्ही सगळ्यांसोबत भेटला असाल आता, ती मला हा. लक्षात आलं. हो. कसं वाटलं पहिल्या भेट? पहिल्या वेळेसचे तर किस्सा फक्त एवढा आहे की आम्ही गेलो तिला भेटायला आणि अपर्णा सरबत घेऊन आली होती. आणि त्यावेळेस माझे मामा विचारत होते, अपर्णा तू कुठे काम करते म्हणून. तर तिने सांगितलं की मी हेडगेवर रक्तपेढीमध्ये आहे. आणि मग सरबती लाल रंगाचा होता. तर अच्छा. माझे मामा म्हणत होते की तू तिथनं घेऊन आली आहे. सगळं लाल लाल. म्हणजे तिथूनच मजेशीर आयुष्याची सुरुवात सुरू झाली. झाली. मग तुम्ही काय विचारलं पहिल्यांदा? काय बोलणं झालं होतं? मला नाही वाटत तुम्ही काही प्रश्न विचारला. मला नाही वाटत. आमच्याकडे तसे तो ट्रेडिशन नव्हताच. म्हणजे मोठ्यांना जर आवडलं तर नंतर दुसऱ्यांना विचारायचं, म्हणजे मला विचारायचे की तुझं काय मत आहे. तर ओव्हरऑल आणि तेवढी समजही नसते आपल्याला की काय आहे, कसं काय आहे. आणि दोघांकडेही असंच आहे की मोठ्यांवरती भरोसा जास्त होता, की ते लोक जे सांगतील ते बरोबरच सांगतील. थोडंफार असतं दिसते कशी हे काय, पण खरं सांगतो आल्यानंतर मला अजिबात लक्षात नाहीये की अपर्णा दिसते कशी. मला बिलकुल लक्षात नव्हता. अच्छा. सगळ्यात जास्त लक्षात आलं होतं की जेव्हा हिचे आई बाबा वगैरे बोलणी करायला घरी आले होते आमच्या घरी, तर त्यावेळेस आम्ही स्कूटरनी भेट असंच फिरायला थोडंसं गेलो होतं. तेव्हापर्यंत ऑलमोस्ट जमलेलं होतं लग्न, पण त्यावेळेस मला लक्षात आहे चेहरा. ती स्कूटरवरची भेट अजून पण आठवते. अजूनही आठवते. अच्छा, पण तुम्हाला काय वाटत होतं? म्हणजे तुम्हाला जर तुम्ही पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आपण चोरूनही बघतोच ना की कसा आहे मुलगा वगैरे, तर तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? व्हॉट वॉज युअर फर्स्ट इम्प्रेशन? आणि मला म्हणजे ठीक वाटलं होतं. आणि मेन म्हणजे तेव्हा जेव्हा हे लोक बघायला आले त्या दिवशी, तेव्हा आशिषचं आणि माझ्या बाबांचं बरंचसं काही बोलणं झालं होतं. ते दोघं आपसात खूप बोलत होते. तर म्हणजे त्याच्यावरून लक्षात आलं माझ्या की, आणि मग माझ्या बाबांसगळं बोलल्यानंतर वगैरे त्याने हो मला खूप आवडला आहे मुलगा वगैरे असं हे बाबा म्हणाले हा. तुमचे. अच्छा. कारण हिच्या बाबांचा आणि माझा स्वभाव खूप जवळपास आहे. म्हणजे त्यांनाही बैठक खूप आवडते. त्यांना म्हणजे बैठक म्हणजे साधी बैठक, पण असं मित्र जवळपास असेल, गप्पा खाणं, आणि हे त्यांना नेहमीच आवडायचं. अपर्णाच्या वडिलांना त्यांचं हे सगळ्यात मोठा पॉवरफुल हे होतं की ते जिथेही जायचे तिथे लोक आपोआप ते जमा करून घ्यायचे. आपलंसं करून घ्यायचे हा, सगळ्यांना. बिलकुल. खूप सेकंड्स मध्ये, छोटे असो मोठे असो की कोणत्याही वयाचे असो, ते फटाफट हे करायचे. म्हणून अपर्णाच्या वडिलांचं आणि माझं खूप पटायचं. अरे वा, म्हणजे डायरेक्ट आता वडिलांनाच पटवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मुलीचा तर प्रश्नच नाही.
अच्छा, नाही छान वाटलं मला. पण मग आता किती काळ होता लग्न ठरल्यापासून लग्नाच्या तारखेपर्यंत? आमची एंगेजमेंट झाली मे मध्ये 2002. हा ओके. आणि लग्न आमचं झालं डिसेंबर मध्ये. 2002. हो. अच्छा, होता हा, बराच काळ. चांगलाच होता. मोठा पिरियड होता. हो, काय कसा होता तो पिरियड, कसा होता आणि मिस करता का? खूप जास्त. कारण त्यावेळेस ऑलमोस्ट संध्याकाळी मी रोज हिला भेटायला यायचो. रोज? हा, ऑलमोस्ट अरे रोज. वा. आपणाच्या घराजवळ असं पायी चालायला खूप चांगली जागा होती. तर आम्ही मग संध्याकाळी कधी तिथे पायी चालायला जायचो, कधी स्कूटरनी फिरायचो. तर आपणाचे वडील आणि त्यांचे मित्र सगळे आम्हाला बघत राहायचे, हात दाखवायचे. अच्छा, म्हणजे खुलेआम चालू झालं होतं त्यावेळी, कारण लग्न ठरलेलंच होतं. होतं. पण मला इथे विचारायचं होतं तुम्हाला, म्हणजे त्यावेळी कारण फोन एवढे नव्हते पॉप्युलर झाले, तर तुम्ही कम्युनिकेट कसं करायचं आणि त्यासाठी घरची कशा साथ द्यायची? आता म्हणजे तुमच्या घरी कोण कोण असतं आणि तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, माझे आई बाबा, आम्ही तिघच असायचो. कारण बहिणीचं लग्न झालेलं होतं ओके. आणि भाऊ पण माझा नोकरीनिमित्त बाहेरच होता. तर असं तेव्हा मी आणि आई बाबा असेच आम्ही असायचो. तुम्ही मधल्या का मग? नाही, मी सगळ्यात लहान आहे. ओके. आणि तुमच्या घरी त्यावेळी कोण कोण? त्यावेळेस आम्ही तिघं भाऊच राहायचो. तर त्यावेळेस आई कधी आमच्याकडे राहायची, कधी बाबांकडे. पण तो वेळ असा आला होता की त्यावेळेस आई मॅक्सिमम टाइम ओरिसाला बाबांसोबत राहायची, मिनिमम टाइम आमच्यासोबत. तर आम्ही तिघं भाऊ राहायचो. आम्ही तिघं भाऊ म्हणजे एक मित्रासारखे सगळं सोबत. आणि माझा मोठा भाऊ आणि छोटा भाऊ, मी मधला. काही रिस्ट्रिक्शन्स नव्हते, कोणी बघणारा नव्हता. नो फिल्टर. नो फिल्टर. मग आता लग्न डिसेंबर 2002 साली झालं. काय तारीख होती? 18 डिसेंबर. अरे बापरे. माझ्या कधी लक्षात नाही राहत, नेहमी हिच्या लक्षात राहतं. नाही नाही, हीच मजा आहे संसाराची. आणि मग नंतरचा प्रवास कसा सुरू झाला? नागपुरातच सुरू झाला की? नंतर लग्नानंतर आम्ही नागपुरातच होतो. 5-6 वर्ष आम्ही लोक नागपुरातच होतो. आणि त्याच्यानंतर मग बँगलोरला moved झालो. बँगलोरला शिफ्ट झाला. ओके. मग तेव्हा तुम्ही पण जॉब करत होता लग्नानंतर पण तो? नाही, मग लग्नानंतर मग मी गॅप घेतली होती. आणि तुमचं दोघंही त्यावेळी चालू होतं, म्हणजे शिकणं आणि शिकवणं पण? नाही, त्यावेळेस मी सॉफ्टवेअर कंपनी जॉईन करून घेतली होती, म्हणजे लग्नाच्या आधीच. ओके. माझं जसं कोर्स संपला त्याच्यानंतर नागपूरची एक कंपनी जॉईन केली होती, ADCC म्हणून. ADCCच्या आधी पण माझी एक कंपनी होती, छोटीशी कंपनी, ज्याच्यात 2 मालक आणि मी एक एम्प्लॉई होतो. मग ती कंपनी मर्ज झाली मोठ्या कंपनीमध्ये. मग त्या कंपनीमध्ये 5-6 वर्ष झाले. मग असं 2 ते 3 कंपनीज चांगल्या चांगल्या नागपूरमध्ये मी बदलल्या होत्या त्यावेळेस. सो 7-8 वर्ष माझं करिअर, इनिशियल करिअर जे होतं सॉफ्टवेअरमधलं, ते नागपूरला झालं. मग त्याच्यानंतर जेव्हा बँगलोरला गेलो, तर तेव्हा एक अमेरिकन बेस्ड कंपनी जॉईन केली. ओके. बँगलोरलाच. आणि मग जॉईन केल्यानंतर ऑलमोस्ट आम्ही होतो बँगलोरला 11 महिने. 11 महिन्यात किती? 1 वर्ष आम्ही लोक ऑलमोस्ट होतो. 1 वर्ष. 1 वर्ष तिकडे होतो. आणि त्यातनं 9 महिने आशिष US ला होते. ओ. त्या आणि तुम्ही एकटे बँगलोर एक्सप्लोर करत होतात ते? हो. मी येत जात राहायचो की मला इथे बोलवायचे आणि मग 2-3 महिने थांबवायचे, मग परत जायचो. मग काही दिवसांनी परत बोलवून घ्यायचे, नवीन काम सुरू होत आहे, परत येऊन जा म्हणून. तर मग इतकं झाल्यानंतर मग मी डिसाईड केलं की इधर मी पूर्ण भारतात राहीन किंवा मग इथे येईन. आणि माझी गॅरंटी ही होती की ते लोक म्हणतील की ठीक आहे, तू भारतात राहा. पण नशीब असं होतं की त्यावेळेस बॉस म्हणे, तू डॉक्युमेंट घेऊन ये तुझे. मी घेऊन आलो इथे आणि त्यांनी डायरेक्ट विजाच प्रोसेस केला, H1B. अरे वा. आणि येताना असं सांगितलं की आशिष, तू आता घरी जा आणि 15 दिवसात तू परत येऊन जा म्हणून, फॅमिलीला घेऊन. फॅमिलीला घेऊन. तो एक यावेळेला point होता. म्हटलं 15 दिवस नाही, पण अजून तर काही दिवस द्या, कारण मग मी सगळ्यांना भेटीन, घरी जाईन आणि सगळ्यांशी भेटीन, काही दिवस काढीन आणि मग आम्ही इकडे. हे सगळं असं 2010च्या एंडला आम्ही बँगलोरला मूव्ह झालो. आणि 2011ला आम्ही इथे होतो.
US ला. ओके, 2011 तुम्ही US मध्ये US ला. आलात. मग कसं वाटलं होतं त्यावेळी? खूप असा शॉक बसला होता, आनंद वाटला होता? तर मी इथे यांना सोबत घेऊन यायच्या आधी मी 2-3 वेळा येऊन गेलो होतो. पण जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा खरंच शॉक होता, की किती सुंदर आहे. आणि मी बे एरियामध्ये लँड झालो होतो, ते सॅन फ्रान्सिस्कोला. आणि तिथे तर खूप सुंदर होतं, खूप मोठं होतं. फायनान्शियल डिस्ट्रिक्ट बघितले, मोठ्या बिल्डिंग. हो, ऑफिस खूप सुंदर होतं आणि कल्चर एकदम डिफरंट होता. तर जसं आपल्याला थोडीशी लाज वाटते, थोडीशी कन्झर्वेटिव्ह असतं, तिथे तसं नसतं. तिथे खूप ओपन असतात. कल्चर एकदम वेगळं. सो तो कल्चरल शॉक नाही म्हणता येणार, पण डिफरंट होता. तर मजा आली. ते मजेशीर नवीन- धक्का होता. मजेशीर एकदम. मला सगळ्यात मजा आली होती की खाण्यापिण्याचं जे होतं तिथे. सॅन फ्रान्सिस्को फूड कॅपिटल होतं. सुरुवातीला आल्यानंतर जेवण आपल्याला जे आहे इंडियन टेस्टची सवय खूप असते. तर मला चिपोतले सगळ्यात क्लोज बाय होता की दिस इज द प्लेस वेअर आय कॅन गो एनी टाइम आणि जेवण मजेदार. थोडंसं मिळतं जुळून हा. आपल्या स्वतःनुसार. पण मग याच्यानं मला जाणून घ्यायला आवडेल, सर्वात जास्त फूडी कोण आहे दोघांमध्ये? सो अपार्णाचं असं आहे की ती फूडी म्हणजे मला ना असं नवीन नवीन असं ट्राय करायला नक्की आवडतं. एक्सप्लोर करायला एक्सप्लोर आवडतं. करायला नक्की आवडतं की हा पदार्थ कसा असेल, याची चव कशी असणार. आणि मग तुम्हाला काय आवडतं? मलाही खायला खूप आवडतं. पण प्रॉब्लेम असा आहे की मला टच दिसतं कसं बुशी असेल तर नाही खाणार. पण तिला असं काहीच नसतं की आधी ती खाऊन बघते, आवडलं तर चांगलं आहे. छान आहे. आणि मुख्य म्हणजे ना इथे फ्रुट्स खूप आपल्याला वेगळ्या वेगळ्या व्हरायटी भरपूर आहे इथे. फ्रेश आहे. हा, ते ते एक मला खूप आवडलं इकडे. अरे व्हेरी गुड. पण आता त्याच्यामध्ये फ्रुट्स खूप कमी खातो, पण तुम्हाला फ्रुट्स आवडतात. ऐकून मला छान वाटलं. पण मग दोघांना बनवायला पण तितकंच आवडतं? आशिषला खूप असं व्हेरायटी बनवायला आशिषला खूप आवडतं. तर रोजच्या जेवणामध्ये अपर्णा सगळं बनवते. पण माझं असं असतं की मला स्पायसी खायला खूप आवडायचं आणि इथे मिळायचं नाही. तर मी स्पायसी बनवणं सुरू केलं. करी मी Wow. ऑलमोस्ट 6-7 वर्ष ती एकच रेसिपी मी रिपीटेडली बनवत गेलो. त्याला मित्रांना बोलवायचं, खिलवायचं पण. आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी एक्सपर्टी आली. तर आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमामध्ये मी तर्री बोंड्याचा 2 वेळा स्टॉल लावला. हो, आम्ही खाल्लाय. आणि आपल्या सगळ्या 6 मंडळींनी पण ह्यांचा टेस्ट केलेला आहे. त्याच्यावर आम्ही म्हणजे सांगूच शकतो की ती. आणि त्याच्यामुळे माझे मित्रही भरपूर झाले की सेम टेस्ट तो जो नागपूरचा टिपिकल टेस्ट आहे तो भरपूर लोकांना मिसिंग होता. मला तो बनवायला खूप मजा वाटते. त्याला अरे वा. परफेक्ट नाहीये पण मजा येते. म्हणजे इथे मला सांगावं असं वाटेल, हीच या जोडीची कमाल आहे. एकाला सगळे प्रकारचे फूड एक्सप्लोर करायला आवडतात आणि दुसऱ्याला ते बनवायला आवडतात व्हरायटीने. सो सेट आहे. एकदम बढिया. तर इथे तुम्ही म्हणजे आलात अमेरिकेमध्ये, तर इथला पाहिलेला पिक्चर किंवा मूवी कुठला आहे? पण इथे आल्यानंतर आम्ही नाजमध्ये गेलो होतो पहिला सिनेमा बघायला. मला वाटतं शाहरुख खानचं होतं मूवी. आम्ही फ्रीमॉन्टला होतं. आणि त्यावेळेस आमच्या मुलाला शाहरुख खान खूप आवडायचा. तर मला वाटतं आम्ही पहिला मूवी त्याच्यासोबत तिकडे गेलो होतो बघायला. मग तुमच्या आयुष्यात ही सुंदर गोष्ट ज्याचा तुमच्या मुलाचा उल्लेख केला, ते कधी प्राप्त झालं? अर्णवचा जन्म 2004 मध्ये झालेला इंडियामध्ये. इंडियामध्ये. नागपूरला. म्हणजे किंडरगार्टनचं शिक्षण वगैरे सगळं नागपूरला झालं. आणि जेव्हा तो 2nd ग्रेडमध्ये होता तेव्हा आम्ही इथे मूव्ह झालो. त्याला ट्रान्झिशन आहे इंडिया प्लस अमेरिकेचं. हा. तर आपण ह्याच नोटवरती अर्णवला बोलूयात का आपण? अर्णवशी गप्पा मारूयात. छान. हाय अर्णव, हाऊ आर यू? I'm good, how are you? आय एम डुइंग गुड टू. तर काय सांगशील आज आम्हाला तुला कसं वाटतं पहिली गोष्ट तर इथे आमच्यासोबत गप्पा मारताना आज? मी असा इंटरव्ह्यू तर पहिल्यांदा केलाय, पण मी एक्साइटेड आहे. अरे वा, तू एक्साइटेड तर आम्ही पण एक्साइटेड. आणि तर आम्हाला तुझ्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. मला आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांग, तुझ्या हॉबीज काय आहेत किंवा आता तू काय करतोस? तर आता मी UTSC मध्ये अभ्यास करतोय. मी माझं अंडर ग्रॅज्युएट आणि मी कम्प्युटर सायन्स शिकतोय.
आणि माझं कॉन्सन्ट्रेशन आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि डाटा सायन्समध्ये. अरे वा, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डेटा सायन्स, हो. मोठे शब्द आहेत. डेटा सायन्स म्हणजे वाय डेटा सायन्स? हो, मला मॅथमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मला AI मध्ये इंटरेस्ट आहे आणि मी मॅथ मायनर पण करतोय सोबत. अच्छा, तर हो. थोडं त्याबद्दल सांगायला आवडेल का तुला? हो, मला मॅथचं म्हणजे खूप सारे क्लासेस घ्यायचे नव्हते. तर जे मला जसं स्टॅटिस्टिक्स नाहीतर अल्जेब्रा, लिनियर अल्जेब्रा जे डाटा सायन्समध्ये मला युजफुल राहणार, मी तसे क्लासेस घेतोय. अच्छा, and you're enjoying that. हो. बरं, अपार्ट फ्रॉम दॅट तुझ्या हॉबीज आम्हाला सांगशील का काय? हो, तर मला मित्रांसोबत टाइम स्पेंड करायला खूप आवडतं. या सेमेस्टर आम्ही खूप सारे स्पॉन्टेनियस गोष्टी करतोय. जसं आम्ही खूप सारे कॉन्सर्ट्सला गेलो, नाहीतर आम्ही रोडिओला पण गेलो आणि आम्ही सगळे मित्रांनी एक बास्केटबॉल टीम पण बनवली शाळेत, म्हणजे Wow. जॉईन केली. तर आम्ही त्याच्यात खेळलो. आम्ही काही गेम्स नाही जिंकलो, पण खूप मजा आली खेळायला सोबत. पण तुम्ही खेळलात आणि यू एन्जॉयड इट. हो. दॅट्स व्हेरी गुड थिंग. आणि सगळं फ्रेंड सोबत असतं, म्हणजे तुला जास्त फ्रेंड सोबत टाइम स्पेंड करायला आवडतो का मग? नाही, आई-बाबांसोबत पण आई-बाबांसोबत जसं आम्ही घरी मूव्हीज बघतो, नाहीतर थिएटरमध्ये जातो आणि फ्रायडेजला युजली कधी-कधी आम्ही सोबत बाहेर खायलाही जातो आणि वीकेंड्सला सकाळी-सकाळी बाबांना हाईकला जायला आवडतं. तर आम्ही ते पण करतो कधी-कधी. अरे वा, म्हणजे आपल्या हायकिंग ग्रुपमध्ये सॅन अँटोनियोच्या मराठी मंडळच्या आता हे लोक पण त्याला जॉईन करणार एक नवीन ऍडिशन. ओके, पण त्याबद्दल अजून काय सांगायला आवडेल? हो, तर जेव्हा मी कॅलिफोर्नियामध्ये होतो, तेव्हा मी बॉय स्काउट्स जॉईन केलं होतं आणि मी 5th ग्रेडमध्ये होता. तर त्याच्यासाठी आम्ही सगळे कॅम्पिंग जायचो. तर 2-3 दिवसासाठी जायचो. मग समरमध्ये आम्ही पूर्ण 1 वीकसाठी जायचो आणि तिथे आम्हाला बॅजेस कलेक्ट करायचे होते. तर काही बॅजेस कॅम्पिंगमध्ये होते, नाहीतर काही बॅजेस लाईफ स्किल्समध्ये होते. जसं की कुकिंग, फर्स्ट एड आणि मग काही आर्चरीमध्ये होते, हॉर्स रायडिंगमध्ये होते. आणि मग जेव्हा मी 11th मध्ये होता, तेव्हा मला ईगल स्काउट मिळालं. तुला ईगल स्काउट मिळालं? हो. ओ माय गॉड. ह्या मुलाला ईगल स्काउट मिळालेला आहे, पण त्याच्याबद्दलच आपण जाणून घेऊयात अजून थोडंसं. स्काउटिंगमध्ये रँक्स असतात. ते रँक्स अचीव्ह केले तर ईगल स्काउट एकदम एंडमध्ये असते आणि जेव्हा तुम्ही ईगल स्काउटसाठी म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये सांगता की तू आता चालला ईगल स्काउटसाठी, तर असं मोठा प्रोजेक्ट करायला लागतो, कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट. तर माझं प्रोजेक्ट होता की आमच्या कम्युनिटीमध्ये एक लोकल गार्डन होतं. तर तिथे मी प्लांटर बॉक्सेस बनवले होते आणि जिथे ते वर्कर्स आहे त्यांनी ते बॉक्सेस वापरले छोट्या मुलांना शिकवायला की प्लांटिंग कशी करायची. तर मला पूर्ण डॉक्युमेंटेशन ठेवायचं होतं की मला काय टूल्स लागणार, मग मला मटेरियल काय लागणार, मग किती स्काउट्स लागतील, मग त्यांना सगळ्यांना फीड काय करणार, किती दिवस लागणार. तर हे सगळं डॉक्युमेंटेशनमध्ये सगळं लिहायचं होतं. आणि मग जेव्हा हे सगळं माझं प्रोजेक्ट झालं, मी असं छोटंसं इंटरव्ह्यू केलं. अरे वा. हो. आणि तुला सगळं 5वीत असताना केलं, 5th स्टँडर्ड मध्ये असताना? नाही, जेव्हा मी 11th मध्ये होता तेव्हा. 11th मध्ये होतास तू? बापरे, पण तरी एवढ्या लहान वयामध्ये इतकं तू अचीव्ह केलंस. पण मला त्या अचिव्हमेंट बद्दल तुझ्या आई बाबांकडून पण ऐकायला आवडेल. काय सांगाल? स्काउटिंग हा फक्त मुलांसाठी नाही, पण त्यांच्या पेरेंट्ससाठी पण डेडिकेशन लागतं. की जसं आपण आणि त्याला नेहमी वेळेवरती घेऊन जाणं, वेगळे त्याचे बॅचेस जेव्हा व्हायचे तर त्यावेळेस त्याच्यासोबत जायचं, त्याला ड्रॉप करायचा. बॅचेस तर तो स्वतःच घ्यायचा, पण आम्हाला सोबत राहावं लागायचं. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला अर्णवमध्ये जे फरक दिसला ह्या सगळ्या स्काउटिंगच्या जर्नीमध्ये, तो थोडा जास्त इंडिपेंडेंट झाला. कारण तो बाहेर एकटा जायचा कॅम्पिंगसाठी वगैरे, तो ट्रूप्सला लीड करायचा वाव. कॅम्पिंगसाठी. सो हा स्वतःसाठी नाही, पण बाकींसाठी ह्यांनी प्रिपरेशन केली पाहिजे, बाकींनी बरोबर केलं पाहिजे. तर ती लिडरशिप स्किल ह्याच्यामध्ये डेव्हलप झाली. जसं अर्णव सांगत होता की त्याच्या ईगल प्रोजेक्टबद्दल, तर तो ईगल प्रोजेक्टचं असं होतं की ह्याला स्वतःला त्याच्यात काम नव्हतं करायचं, ह्याला डॉक्युमेंटेशन करायचं, बाकी सगळं करायचं आणि ह्याच्या इन्स्ट्रक्शनवरनं बाकींनी काम केलं पाहिजे.
सो इट्स अ काइंड ऑफ अ लिडरशिप स्किल. लिडरशिप आणि त्याला त्याच वयात त्याला ते पण स्काउटिंग मध्ये आम्ही तर बघितलं की ती स्किल लहानपणापासून ते लोक मुलांमध्ये डेव्हलप करतात. सो इट वॉज गुड. वी लव्ह इट. आणि त्याच्या या जर्नीमध्ये म्हणजे ॲज अ पॅरेंट्स आम्ही पण बऱ्याचदा व्हॉलंटिअरिंग केली, तर तोही एक अनुभव आम्हाला खूप छान मिळाला. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, नवीन गोष्टी आम्हाला सुद्धा शिकायला मिळाल्या, काही जाणून घ्यायला, नवीन गोष्टी आम्हाला जाणायला मिळाल्या. अरे वा, नाही सो दॅट बरोबर वॉज गुड. आणि स्पेशली म्हणजे जसं तिथे टॉपिक एक नसतं, मल्टिपल टॉपिक वरती ते लोक काम करतात. की US ची हिस्ट्री काय आहे, जॉग्रफी कशी राहते, स्पोर्ट्स बद्दल, कल्चर बद्दल, खाण्यापिण्याबद्दल, लाईफ स्किल बद्दल, लिडरशिप क्वालिटी. सो एन नंबर ऑफ थिंग्स यू कॅन लर्न इन स्काउटिंग. इट वॉज ओव्हरऑल अ फुलफिलिंग एक्सपिरियन्स म्हणू शकतो. आणि खरंच मला इथे सांगायला आवडेल की जगामध्ये खूप गोष्टी असतात नवीन नवीन शिकण्यासारख्या, पण आपला मुलगा जेव्हा पुढे जातो तर पॅरेंट सपोर्ट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इथे तो बघायला मिळतोय की मुलासोबतच पॅरेंट सुद्धा खूप जास्त शिकत होते, पुढे जात होते. आणि इट वॉज रिअली अ गुड अचीवमेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स अर्णव त्याबद्दल. की मी आत्ताच तुमच्या घरामध्ये एंट्री केलं तर तेव्हा मी बघितलं की एक छान डेकोरेशन आहे आणि ते मला समजलं की तुम्ही घरी बनवलं. दॅट वॉज तुमच्या सगळ्यांची ऍक्टिव्हिटी आहे ती. तर त्याबद्दल काय सांगा, म्हणजे ते कशासाठी आहे? तर ती आमची सगळ्यात फेवरेट ॲक्टिव्हिटी ऑफ द इयर आहे. आम्ही दरवर्षी गणपती बसवतो आणि गणपती डेकोरेशन मला दरवर्षी आम्हाला आवडतं की आम्ही काहीतरी नवीन बनवू. सो कधी आम्ही झाड जे तुम्ही बघितलं बाहेर, तो झाड होता, तो मी अर्णव अपर्णाने आम्ही मिळून ह्याचा बनवला. लाकूड आहे पाठीमागे आणि समोर कागदाचं ते पूर्ण शेप दिलेला आहे त्याला. ओ वाव. आणि मग तसं आम्ही, तो एक माझा प्रोजेक्टही संपला नाहीये, पण आम्ही मोराचे पंख बनवत होतो तार घेऊन. तर दरवेळेस नवीन मीडिया वापरायचा. एक वर्षी आम्ही बनवला होता पाण्याची ॲक्रेलिक शीट घेऊन मोठी 6x3 ची टँक बनवली आणि मग त्याच्यात फाउंटन, फॉगर सगळे लावून त्याच्यावरती गणपती बसवला. अरे वा. आणि हे सगळं इथे अमेरिकेमध्ये? हा, बिलकुल. अरे वा. पण इट्स अगेन द फॅमिली ऍक्टिव्हिटी. फॅमिली ॲक्टिव्हिटी. तुम्हाला कधीपासून ही आवड जोपासली गेली? तुम्ही कधी सुरू केली? मी हे बघत आलो होतो लहानपणापासून. माझे वडील आधी करायचे, मग माझा छोटा भाऊ पण आर्टिस्ट आहे. तर तो मोठा होईस तर त्यांनी सगळं चार्ज घेऊन घेतला. मला चान्स कधी नाही मिळाला. अरे पण मी या दोघांना बघायचो नेहमी हा. की ते कसे करतात, काय करतात, आणि मग त्यांच्याकडनं ते मी शिकलो. आणि जेव्हा मी इथे येऊन गणपती बसवणं सुरू केलं तर मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली की मी पण माझ्या स्किल्सला थोडंसं ट्राय करून बघेन. वाव दिला. पण चांगलं झालं. कधी POPचे पहाड बनवले आणि त्याच्यावरती गणपतीला बसवलं. तर हे सगळे अरे वा. ह्यांचे आयडियाज होते, माझ्या भावाचे, माझ्या वडिलांचे. अपर्णाचे बाबा माझ्यासोबत ते 1 वर्ष आले होते, तर त्यांनी ते वॉटर टँकवालं जे मी सांगितलं ते अपर्णाचे बाबांच्या डायरेक्शनच्या अंडरमध्ये बनवलं होतं. इज अ सुपर्ब इंजिनियर. तर ती ऍक्टिव्हिटी मध्ये तर खूप मजा आली होती. नाही, खरंच हे इनोव्हेटिव्ह आहे. आणि इथे राहून एवढे सण आणि आपण सगळं सेलिब्रेट करतो ते पण डेकोरेशन्स आणि सगळं नुसता गणपती बसवणं नाही तर विथ डेकोरेशन, विथ हँडमेड डेकोरेशन्स, हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. कधी मूव्ह झाला तुम्ही सॅन अँटोनियोला आम्ही मूव्ह झालो 2021 ला. ओके. आणि काय कारणानिमित्त, म्हणजे कसं? खरं सांगा तर जॉब एक पहिला होता. जॉब इथे मिळाला म्हणून मी इथे मूव्ह झालो. पण त्याच्या व्यतिरिक्त काही अजून चांगल्या गोष्टी सॅन अँटोनियोला आल्यानंतर म्हणजे आम्ही विचार करून आलो पण ते तशाच झाल्या. एक होतं की आम्ही स्वतःचं घर घेऊ शकलो. त्याच्यानंतर अर्णवला चांगली युनिव्हर्सिटी मिळाली. तर हे सगळे गोष्टी सगळे जुळून आपोआप एका वेळेस आले आणि वी आर हॅपी अबाउट इट. अच्छा, आमच्यासोबत शेअर करायला आवडेल इफ यू वॉन्ट टू, की कुठे तुम्ही जॉब करता? मी सध्या आहे TCS सोबत मी जॉब करतो आणि इथे कस्टमर साईटवरती जावं लागतं. तर मी USAA बँकसाठी काम करतो आहे. मला फार कौतुक वाटतं हे सगळं ऐकून खरं तर. आणि तुमचे 2 स्वप्न मोठे पूर्ण झाले असं तुम्ही म्हणताय सॅन अँटोनियोमध्ये आल्यावरती, की तुम्हाला तसं एन्व्हायरमेंट इथे मिळालं, तुम्ही विचार केला होता
आणि दुसरं म्हणजे तुमचं घर, जिथे आम्ही खूप बघतोय, खूप सुंदर आहे तुमचं घर. ते खूप मला प्लांट्स दिसतात. ते खूप सुंदर आहे, तर ते पण पूर्ण झालं. तर इथल्या प्रवासाबद्दल मला काय सांगाल? सॅन अँटोनियो खरंच छान जागा आहे. म्हणजे वेदर तर मला असं वाटतं इंडियासारखं असं. आणि लोक पण खूप छान आहेत, मनमिळावू आहेत. आणि एक सॅम जी आपल्याला एक प्लॅटफॉर्म जो आहे, एक सॅमचा जो आम्हाला मिळाला, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची आमची खूप ओळख झालेली, मैत्री झाली, मैत्री मला झाली. माहिती झाली. असं एकटं वाटत नाही. नाही, बरोबर. ऍक्च्युली सरप्राइझिंग असं आहे की जेव्हा कॅलिफोर्नियामध्ये होतो तर आम्ही कधीही मराठी मंडळ जॉईन केलेला नव्हता. तिथे आपले आपले सगळ्यांचे छोटे छोटेसे ग्रुप्स राहायचे, आपलं वेगळं वेगळं चालायचं. पण इथे आल्यानंतर जे आपले मराठी फॅमिलीज आहेत TCS मधल्या, त्या लोकांनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं सॅम सोबत. आणि त्याच्यानंतर नेव्हर लुक बॅक, की कोणताही सणवार असो, काहीही असो, सगळ्या कार्यक्रमांमध्ये तिथे जा, सेलिब्रेट करा. आणि सगळ्यात मुख्य कारण असं आहे की आम्ही घरी तर मिस करतो इंडियामध्ये ते सेलिब्रेट केलेले, तर ते आम्हाला इथे सॅमच्या कार्यक्रमामध्ये मजा येते ते बघून की घरी जसं व्हायचं तसं इथे करायला मिळत आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अर्णव खूप कमी राहिला इंडियामध्ये, आणि त्याला आपण इथे ते कार्यक्रम कसे होतात, काय होतात, हे जे दाखवायला मिळालं, तर दॅट इज खूप चांगलं वाटतं त्याचं. तर ते सॅममध्ये आल्यानंतर आम्हाला ते खूप आनंद झाला की अर्णव पण तो बघतोय की कशी दिवाळी कशी करतो आपण, गुढीपाडवा कसा करतो. तर हे मजा आहे इथे येण्याची. हो, म्हणजे मला हे सगळं श्रेय आपल्या कम्युनिटीचं आहे, म्हणजे आपलं जे सॅन अँटोनियो मराठी मंडळ आहे. तर त्याचीच ही आता एक कौतुकाची आपण पावती म्हणू शकतो, की अर्णव इथे वाढलेला आहे आणि आपण आपल्या मुलांना एवढं सगळं म्हणजे इंडियामध्ये न राहता आपले जे सण आहेत, दिवाळी, गणपती, गुढीपाडवा, ते इथे राहून आपण त्यांना दाखवू शकतोय. ही खरंच खूप मोठी पावती आहे आपल्या सॅन अँटोनियो मराठी मंडळाची. थँक्यू सो मच. तर अर्णव, तू किती एन्जॉय करतोस हे सगळं? खूप, म्हणजे मला सॅमचे इव्हेंट्स अटेंड करायला पण आवडतं. जेव्हा मी आईबाबांसोबत पहिल्यांदा स्टॉल सेटअप केला होता, तर त्याच्यात पण मजा आली. इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स, वेगळा हो. डिफरंट एक्सपिरियन्स. हो, मी असं कधी केलं नव्हतं, तर मजा आली. थँक्यू साम. आणि आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. खरं तर मलाही खूप मजा येते, गप्पा अजूनही माराव्याशा वाटतात, संपत नाहीये, कारण खूप नवीन नवीन गोष्टी मला मिळतात. पण ह्याच टप्प्यावरती आपण एक रॅपिड फायर खेळूयात का? सर्वात जास्त दोघांमध्ये मोबाईलचा वापर कोण सर्वात जास्त करतो? मी रील्स. असतात आणि ऑफिसचे कॉल असतात, हे सगळं, आणि काही ना काही तर सुरूच असतात. त्याचा तुम्हाला त्रास होतो का? नाही, आता नाही होत. आता युज टू झालंय. आणि ओव्हरऑल लेट कोण करतो? म्हणजे पंक्चुअल अशीच आहे का? म्हणजे पंक्चर इतका आहे की कधी कधी होस्टच्या आधी मी पार्टीमध्ये पोहोचून जातो. अरे बापरे. चांगला गुण आहे मला. आणि हु इज पार्टी अॅनिमल? पार्टी कोणाला करायला आवडते? आशिष. मी भयंकर. भयंकर. मला मित्र आवडतात, मित्रांसोबत गप्पा मारायला, त्यांच्यासोबत बाहेर जायला, घरी बोलवायला, तुम्ही काही म्हणा ऍक्टिव्हिटीज, ऑल टाइम रेडी. ऑल टाइम रेडी. फिटनेस बद्दल जास्त कोण वेडा आहे किंवा प्रेमी आहे वेळच नाही, पण मला आवड आहे फिटनेसची? योगासनं करते. योगासनं. मला अर्णवला एक प्रश्न विचारायचा की फेवरेट कोण आहे, आई की बाबा? म्हणजे परमिशन कोणासोबत कोणाकडून घ्यायची की आम्ही पार्टीला जाऊ का, तर कोणाकडनं घ्यायला, म्हणजे कोण पटकन देत? नाही, आईबाबा असं कधी नाही म्हणत. ते फक्त सांगतात की कोणाकडे चालला, कोणासोबत चालला. पण फेवरेट दोघे. अरे वा. नाही, हीच एका आपण म्हणू शकतो की एकत्र कुटुंबाची मजा आहे, की इथे राहून सुद्धा ते रूट आपण जेव्हा जपतो, खरं तर की फ्रेंड्स पेक्षा आपल्याला फॅमिली जवळची, आपले आईबाबा जवळ आहे, तर हा खरंच खूप चांगला संदेश आहे. आणि हीच मजा आहे आपल्या कुटुंबाची किंवा आपल्या इंडियन फॅमिलीची, असं म्हणायला काही हरकत नाही. आता आपण इथेच सांगता करतोय आपल्या आजच्या एपिसोडची. खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही मला संधी दिली तुमच्या घरी यायची
आणि तुम्हाला जाणून घ्यायची आपल्या प्रेक्षकांना पण. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही पण आले आणि आम्हाला पण एक संधी दिली तुम्ही सुद्धा. ऑलवेज खूप मजा आली. आणि ठीक आहे मंडळी, आपण इथेच थांबतोय आणि लवकरच भेटूयात तुमच्या घरी पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.